सर्वांचं सहर्ष स्वागत. आदर्श ट्रॉफी 2024 कॅलेंडर इयरचा अखेरचा दिवस. आजची रात्र उलटल्यानंतर आपण 2025 मध्ये असू. जानेवारी स्वप्न घेऊन येतो तर डिसेंबर आपल्याला सांगून देतो त्या स्वप्नांसाठी तुम्ही काय केलं आणि कुठपर्यंत आता पोहोचलेले आहात. स्वतः आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये तेजस म्हात्रे यांचे आगमन झालेले ॲज अ स्कोरर महत्वपूर्ण भूमिका आदर्श पडले जेव्हा जेव्हा ही आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळते. आघाडीची जोडी आयरे संघाच्या मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि सनील, तर पहिल्या षटकामध्ये RM11 सोनारपाडाचा गोलंदाज प्रथम. दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. लॉंग ऑन आणि मिड विकेट तट या सारख्याचा बार. पहिला चेंडून गोलंदाज प्रथम ठाकूर. 2:01 सामन्याला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल एज घेऊन चेंडू आपण पाहतो शॉर्ट थर्डला. ईश्वर 11 या नावाने देखील बऱ्याच वेळेला सोनारपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नितीनजी फुलोरे हे देखील या मॅचचा ऑनलाईन आनंद घेतात, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. असे बरेचसे नामवंत पुरस्कार आहेत ज्यामध्ये पडलेचे राजेशजी राऊत, अरविंदजी वत्रे, नांदिवली, नितीनजी फुलोरे, खोणी, स्कायडा 11, शेरडोन, आकाश पाटील, चंद्रकांत स्मृती, नीता स्मृती. पहिली धाव धावफलकावरती आली जी अक्षयच्या बॅट मधून आणि सनील पाटील स्ट्रायकिंग एंडला आहे. ऑन साइडला मिड विकेट. फुल टॉस होता, बॅटचा चेहरा उघडला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सेकंडचा कॉल होता, चांगली फिल्डिंग झाली. गुड थ्रो ऑन दी स्टंप. धाव मिळेल पुन्हा एकदा 1 आणि 1 धाव्याने. धावफलकावरती 2 धावा. दिलदास सुखऱ्या मात्रे. लंच ब्रेक आहे त्यांचा आणि लंच ब्रेक त्यांचा मोठा असतो, एक इनिंग मध्ये होत नाही. ओहो, बॅट आणि पायाचा मधून विकेट किपरला भेदून लॉंग स्टॉपला बॉल. सीमा रेषेचा बाहेर. अंपायरचा इशारा बाय. भाग मैदानाच्या आतमध्ये नावायचा 6 पूल करण्याचा प्रयत्न. डावा पाय फार स्क्वेअर निघालाय. अपील आहे कॉटबँड विकेट साठी, बट ती फेटाळून लावलेली आहे. शोल्डरला ब्रश झाला होता बॉल. प्रचंड वेग आपल्याला या बॉल मध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक डावामध्ये फक्त एक रिव्ह्यू आहे जो तुम्ही बीमर साठी फक्त घेऊ शकता. स्लोवर वन एज आहे. फ्लाय स्लिपला योगेशचा प्रयत्न होता जे विकेट किपर, पण मात्र शॉर्ट थर्ड कव्हर करेल. मिळते ती 1 धाव आणि 1 धावेचा साहाय्याने धावफलकावरती आपण पाहतोय त्या 7 धावा. स्वीट हिटचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल आणि फार वेगाने बॉल चाललाय. डीप थर्ड मानला. सनीलचा बॅट मधून आलाय चौकार. त्यांच्याकडून 3 चौकारांसाठी 500 रुपये आणि 3 षटकारांसाठी 1000 आयरेच्या सर्व फलंदाजांसाठी. जेव्हा आपल्याला आयरेगाव चषक पाहायला मिळाला 40+ ची स्पर्धा, तेव्हा देखील भरघोस पारितोषिक होती 40+ खेळाडूंसाठी. कैलाजी केणे साहेब आणि शैलेजी शेलार साहेब यांच्याकडून. अमर ठाकूर यांच्यासाठी एक पारितोषिक येते. अर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड
कार्यसम्राट नगरसेवक साईदादा शेलार यांच्याकडून जर एका हातामध्ये झेल टिपला तरी 1000 आणि एका ओव्हर मध्ये 3 वाईड टाकले तरी 1000. अमर ठाकूर यांच्यासाठी पारितोषिक साईदादा शेलार कंबालपाडा यांच्याकडून. आणि डाव मारून पकडली तर आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर हर्षल दादा पाटील यांच्याकडून 1000 अमरला. पॉवर पॅक शॉट आहे लॉंग ऑफला, सीमा रेषेच्या बाहेर, ज्युसी अप व्हॉली, सीमा पार षटकार. बाहेर 17 धावा धावफलकावरती. करण ठाकूरचं स्वागत. लॉक पुन्हा एकदा केला पण यावेळेला मिस टाइम. लॉंग ऑन डाऊन दी बॉल टिपलाय झेल प्रथमने आणि प्रथम धक्का दिलाय तो आयरे गावला अक्षय बाद. सतरा धावा धावफलकावरती आहेत. पारितोषिक लागलेले आहेत मात्र सध्या विकेट पडले अक्षयशी. लॉंग ऑनला पुन्हा एकदा फोर्सने फटका होता. समोर प्रथम ज्याने टिपलेल्या झेलने करण ठाकूरला पहिलं यश मिळालं. मैदानाच्या आतमध्ये आलेले थर्ड नंबरवरती विशाल तावरे. आणखी एक धड धाकड बांध्याचा खेळाडू आहे. पाहुयात कसे फटके त्याचा बॅट मधून येतील की ठाकूर मात्र त्याला शांत ठेवेल. ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू खोलात आलाय. यॉर्कर होता पण तो चालला आता शॉट फाईन लेगला. एज होते, एज घेऊन बॉल शॉट फाईन लेगला आपण बघितला. मिळते एक धाव आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे ती 18 वरती. वैशिष्ट्य राहिले. आदर्श ट्रॉफी मध्ये नेहमीच तुम्हाला आकर्षक चषक पाहायला मिळतात जे आता देखील आमच्या मंचासमोर आहेत. मालिकावीर खास करून तुमचं लक्ष वेधून गेली ट्रॉफी. अठरा धावा. फुल टॉस होता. ऑनसाइडला ड्राइव्ह करण्यात आला. लॉंग ऑनला फिल्डर येतात डीप मधून. सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 19 रन्स धावफलकावरती. मजेला मॅच मध्ये सुरुवातीला धावाही आलेल्या आहेत. एक विकेटही पडलेली आहे. म्हणजे सध्या तरी ऍव्हरेज आपण म्हणू शकाल दोन्ही संघांच्या बाजूने. ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅप मध्ये बॉल मिड विकेटचा फिल्डर स्क्वेअर लेगला पोहोचलाय. गुड फिल्डिंग थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ, त्या वेळेमध्ये 2 धावा पूर्ण झाल्यात आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय टोटल स्कोर सध्या पोहोचलाय 21 धावा धावफलकावरती. दुपारचं सत्र 2:09 झालेले. दुसरं षटक प्रगती पथावर आहे आणि पॉवर प्लेचा आता असेल तो शेवटचा चेंडू. यॉर्कर पुन्हा एकदा आणि यॉर्करने पुन्हा शांत केलं विशालला. षटक संपन्न 2 विकेट पडली. एक आणि बॅटिंग करणाऱ्या आयरे गावचं धावफलक आहे 21 वरती. 21 for 1 आफ्टर सेकंड ओव्हर. वारंवार सूचना करत आहोत.
21 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात आणि तिसरा फ्रेश गोलंदाज आलाय रिद्धेश. ऑन साइडला टर्न करण्यात आलेल्या लॉंग ऑन मध्ये सध्या तरी डाव आपण शांत पाहतोय. जो पहिला षटकार आला होता मागच्या षटकामध्ये अक्षयच्या बॅटमधून, त्यामध्ये एक चौकार आपण फर्स्ट ओव्हर मध्ये बघितला होता. त्यामुळे धावांचा वेग होता. 11 पहिल्या षटकामध्ये आल्या, 10 दुसऱ्या षटकामध्ये आल्या. रिद्धेश आला आणि त्याचा पहिला बॉलवरती एक धाव आलेली आहे. विशाल सोबत सनील काही चर्चा करतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे, मीडियम पेसर आहे रिद्धेश. सुरुवातीला जेव्हा तो आला होता तेव्हा प्युअर स्पिनर होता, पण त्यानंतर थोडासा बदल त्याने स्वतःच्या शैलीमध्ये केला आणि मीडियम पेसर म्हणून आपण सध्या पाहतो रिद्धेशला. स्ट्रेट बॅट लॉफ केला मिड ऑफ आतमध्ये, त्याचा फायदा उचलला. लॉंग ऑफला फार वेगाने बॉल सीमा रेषेच्या बाहेर. टावरेच्या बॅटमधून चौकार. Score moves on 26. 26 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चांगला फटका मिड ऑफ आतमध्ये होता आणि एरियल ऑफ ड्राइव्ह आपण बघितला जो लॉंग ऑफला क्लिअर करत असताना. यावेळेला क्लीन बोल्ड, बॅट आणि पायचा मधून थेट मिडल स्ट्रिक वरती बॉल. विशाल टावरे बॅक टू द पॅव्हिलियन. संदीप पाटीलला देखील सर्जा आणि डिस्को या बैलाचे मालक आदरणीय उद्योगपती विष्णू शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं 3 षटकारांसाठी. नावा धावफलकावरती 26. चौकारांनंतर विकेट मिळवली ती रिद्धेशने. चांगली बॉलिंग, खोलात आला बॉल, बॅट आणि पायाचा मधून थेट मधला या स्टीवरती. ऑन साइडला आता संदीप साठी आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला 8 ठेवून डीप स्वीपर कव्हरला फिल्डर ठेवलाय. इंटरेस्टिंग बॅटल यासाठी आहे बिकॉज लेफ्टीच्या अगेन्स्ट लेफ्टी आलेला आहे. पहिल्या फेरीतील या स्पर्धेमधला हा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. यानंतर सेमीफायनल कालची आपल्याला पाहायला मिळेल वडवली विरुद्ध सागाव. खेचून मारलाय, पूल केलाय डीप मध्ये फिल्डर, मात्र तो फक्त बनेल प्रेक्षक. सीमा पार आल्या बरोबर सुरुवात, पहिला दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा. जणू काय तो आता पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलेला आहे. खोलात होता, ऑन ट्रॅक केलेला, प्रचंड ताकदीचा वापर होता या फटक्यामध्ये. लॉंगनला योगेश फील्ड करेल तोपर्यंत आपण पाहतोय धावा मिळत असताना 2. एक लेफ्टी सेकंड इनिंग मध्ये देखील येणार आहे. त्याच्याकडे आता बॉल गेला होता योगेश पाटील. बॅटल संदीप पाटील योगेश पाटील यांच्यामधलं, हे बॅटल सनील पाटील त्याचबरोबर प्रथम ठाकूर यांच्यामधलं देखील आहे. सिद्धांतजी मात्रे युवा उद्योजक पडलेगाव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष स्वागत. बॉल यावेळेला कुठे अटेम्प्ट केला, अंपायरचा इशारा नो बॉल. पॉइंटने झेल टिपला, बॅट्समन सेफ आहे. संदीप नाराज यासाठी की त्याला कन्वर्ट करायचं होतं चौकारामध्ये बॉलला. मिस्टर 360 सिद्धांतजी मात्रे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. व्यवसायामुळे त्यांना वेळ तितकासा मिळत नाही, पण आज आवर्जून ते मंचावरती उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी. 2 ते 3 वर्षां अगोदर आपण त्यांना पाहायचो पडले संघामध्ये. 36 धावा धावफलकावरती या षटकातील असेल तो शेवटचा बॉल आणि तो फ्री हिट आहे. सनील पूल केलाय, डीप मध्ये फिल्डर योगेश, चांगला प्रयत्न पण शेवटच्या क्षणाला बॉल हाताला लागून सीमा रेषेच्या बाहेर.
लेफ्टी आहेत, त्यामुळे आता सनील आणि संदीप यांची विकेट मिळवणं इम्पॉर्टंट असेल. सोनारपडाच्या बॉलिंग युनिटला आर ट्रॉफी नुकतीच पार पडली सोनारपडाची. स्वर्गीय राकेश दादा मात्रे, स्वर्गीय ऋषिकेश दादा खेणे यांच्या स्मृती वित्यर्थ 42 जावा अमोल आलेला आहे. ऑन साइडला डाऊन दी लेग बॉल होता, स्वीप करतोय बॅकवर्ड स्क्वेअरिंगला, थोडंसं फंबल, फायदा उचललाय संदीपचा कॉल होता पण शेवटला पुन्हा एकदा चांगला थ्रो आला प्रथम कडून. गुड फिल्डिंग मिळते एक धाव, एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 43. दुपारचं सत्र आहे आणि आजचं टेम्परेचर जर आपण बघितलं तर 32 जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पण पोषक वातावरण आहे क्रिकेटला. जर तुम्ही सावलीमध्ये असाल तर तुम्हाला थोडासा गारवा देखील जाणवतो. 43 आहेत, दोन्ही लेफ्टी आहेत. कदाचित अमोल त्यासाठी आलाय फोर्थ ओव्हर मध्ये, जो राईट हँडर सीमर आहे. मिस टाइम, अमोल पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या वाक्या बाहेर. फर्स्ट रन कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि थर्ड या सर्कल मध्ये असणाऱ्या या चेंडूवरती देखील 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45. हे दोघेही अटॅक तर करतात पण दोघांच्या धावा देखील फार वेगाने धावून पूर्ण देखील करत आहेत. दोघेही सिनियर प्लेयर आहेत. सनील पाटील, संदीप पाटील. कैलाजी केणे साहेब यांच्याकडून पारितोषिके, शैलेजी शेलार साहेब यांच्याकडून पारितोषिके 3 षटकारांसाठी 3 चौकारांसाठी. हर्षल पाटील यांच्याकडून देखील पारितोषिके. संदीप पाटीलला 2000. 45. ऑन साइडला लॉफ केला, गॅप मध्ये बॉल आहे, वाईडिश लॉंगॉनला, लॉंगॉनचा फिल्डर पहिला बाउन्स वरती कव्हर करतोय, थ्रो केला जाईल, मिळतात तोपर्यंत 2 धावा. षटकार चौकारांसोबत सिंगल डबल याकडे लक्ष आहे त्यांचं आणि वेगाने आता धावसंख्या पुढे चाललेली आहे. 47. 47 धावा. स्टील 3 टू गो. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. स्विच केलं होतं सनीलने पण वेगाने बॉल निघून गेला योगेशकडे. मीडियम पेसरच्या अगेन्स्ट क्लोज कीपिंग करतोय योगेश यस्टांच्या मागे. सुपर. 47 आहे सध्या, चौथा डॉट आलेला. खोलात थेट यस्टांवरती आला आणि यावेळेला स्टंप उखडलेत. सनील पाटील बाद. 3रा झटका आयरे संघाला. स्कोर सध्या जर आपण बघितला तर तो 47. 47 धावा 9 बॉल मध्ये 17 धावसंख्येची जबरदस्त इनिंग, ज्यामध्ये एक चौकार एक षटकार आपण बघितला सनीलच्या बॅटमधून. नवीन फलंदाज कल्पेश खेणे स्ट्रायकिंग एंडला. कल्पेश स्लॉग हिटर आहेत 5व्या क्रमांकावरती. ओहो, कदाचित एज होती योगेश कडून, कॅच ड्रॉप झालेली आहे. षटक संपन्न होता ती 4 आणि 4 षटकांच्या खेरीज. धावफलकावरती 47. विकेट पडलेले असताना 3 आयरे संघ बॅटिंग करतोय. या टॉस साठी या गुरुदत्त शिरादेव सागाव आणि
जीवांश 11 चेंज द गेम वडोली बी. दोन्ही कॅप्टन येत आहेत. चिन्मय पाटील, कमलेश पाटील. 47 झालेल्या 4 ओव्हर मध्ये आणि पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रथम आता डेथ ओव्हर मध्ये देखील आलेला आहे. समोर हॅमर केलाय. व्हॉट अ शॉट इज दॅट. डोळ्यांचं पारणं फेडणारा बेसबॉल हिट. प्रचंड ताकदीने बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय संदीपचा बॅट मधून. सुपर सिक्सर. जबरदस्त फटका. स्टान्स पहा. त्यानंतर बॉल जेव्हा रिलीज करण्यासाठी येतो गोलंदाज तेव्हा पुन्हा एकदा तो स्टान्स घेतो आणि त्यानंतरचं शॉट सिलेक्शन, ती ताकद आडव्या बॅटने समोर. बेसबॉल हिट. स्कोर ऑन 53. 53 धावा. षटकाराने स्वागत प्रथमच केलं. नो यॉर्कर यावेळेला एज होती. आय थिंक कॅच ड्रॉप होतीये का प्रश्न तर जरूर आहे. येस एज होती. कॅच ड्रॉप झालेली आहे. 4 बॉल अजूनही टाकायचे संदीपला प्रथमला. धावा फलकावरती धावा 53. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संदीप पाटील अटॅकिंग लेफ्टी आहे. अंडरआर्म क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्याच्याकडे. व्यावसायिक स्तरावरती अंडरआर्म ओव्हरआर्म दोन्ही क्रिकेट खेळलेला आहे तो. टॉस होता. बॅट सेज घेतली. पायाला लागला बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती मात्र ती गमवली म्हणण्यापेक्षा त्याने हातामध्ये बॉल ठेवला आणि एकदा पूर्ण करू दिली. बिकॉज जर थ्रो केला असता तर आणि 1 रनची संधी मिळाली असती आयरेच्या फलंदाजांना. सिंगल धावसंख्या संख्या जाऊन पोहोचले 54-54 वरती. बॉल शिल्लक आहेत अजूनही 3. तीन बॉल अजूनही बाकी आहेत. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. सागाव आणि वडोली बी. उपांत्य फेरी आदर्श ट्रॉफी. हॉट लेंथ होता मात्र या वेळेला तो बीट झाला आणि आता थेट येतोय कल्पेश खेणे पॅव्हलियनच्या दिशेने. .54 आणि विकेट पडलेला त्या 4. नवीन फलंदाज जितेश जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. संदीपकडे स्ट्राईक आहे जी त्याला इम्पॉर्टंट होती सध्या आयरेसाठी. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राऊंड विकेटने प्रथम. पुन्हा खोला टाकला होता. व्यवस्थित नव्हता बॉल. मिड ऑनला अमोल आलाय. सेकंडचा कॉल दिलाय पण नॉन स्ट्रायकिंगला थ्रो आणि आता विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल. जितेश बाद होईल. संदीपला स्ट्राईक मिळते. धाव मिळेल 1. ला 5वा झटका. धावा झटका बसला. डाव संपला. धावा बंदल्या 55. 56 धावांचं लक्ष ठेवलंय RM11 सोनारपाडा समोर आयरे संघाने. आपण वळा टॉस कडे. मंचावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं युवा उद्योजक सिद्धांतजी मात्रे यांचा शुभस्य आपण सन्मान टॉस करणार आहोत. जीवांश 11 वडवली बी आणि त्यांच्या विरुद्ध तो गुरु दत्त शिरादेव सागाव. उपांत्य फेरीची मॅच आहे.
आणि हा टॉस जिंकला तो वडोली बीचा कॅप्टन कमलेशने. डिसिजन फिल्डिंग करण्याचा. आपण ओळख मंचाकडे काही मान्यवरांचा सन्मान करूयात. आयरेचे वासुदेवचे म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. मी नितेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण आदरणीय वासुदेव म्हात्रे साहेबांचा सन्मान करावा. कैलाजी केणे साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर शैलेशजी शेलार साहेब. कैलास साहेबांना विनंती या आपण मंचावरती प्लीज. वासुदेवजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करतोय नितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. मी प्रवीण दादा म्हात्रे यांना विनंती करेन. लेजंड प्लेअर आयरेचे 40+ आयरे चषकामध्ये फार महत्वपूर्ण या सर्व व्यक्तिमत्वांचं योगदान होतं. यानंतर आपण कैलाजी केणे साहेब यांचा सन्मान करूयात. मी पुन्हा नितेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कैलाजी केणे साहेब शैलेशजी शेलार साहेब यांचे आपण सन्मान करावा. यानंतर आपण शैलेशजी शेलार यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर प्रवीणजी म्हात्रे यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. नितेश पाटील यांना पुन्हा एकदा मी विनंती करेन आदरणीय प्रवीणजी म्हात्रे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. सो डाव अशा पद्धतीने पहिला संपलाय जिथे आयरे संघाने 55 धावा उभारलेल्या आहेत आणि 56 धावांच्या चेस साठी ओपनिंग पेअर सोनारपाडा लवकरात लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आणि जशी या डावाला सुरुवात येईल या पुन्हा एकदा आपण व्हॉइस ऑफ नेतृत्व कल्याण प्रथमेश ठाकूर यांना. थँक्यू. यस थोडासा फेरबदल आपण करूया पुन्हा एकदा. मी स्वतः आता पुन्हा एकदा असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये बिकॉज आमचे को कॉमेंटेटर आणि आय थिंक दीपू जे आमचे ऑपरेटर आहेत ते लंच ब्रेक साठी आहेत. दॅट्स वाय. सो पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आदर्श ट्रॉफी 2024 पडलेगाव 2024 आजचा अंतिम दिवस कॅलेंडर इयरचा. सो उद्या कॅलेंडर इयर 2025 सुरू होईल. 2025 मध्ये आपण पदार्पण करणार आहोत. ओपनिंग पेअर चाललंय योगेश पाटीलच्या सोबतीला प्रथमेश पालकरी. हे ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि डावाला सुरुवात करा प्लीज. आयरेगाव कैलासजी केणे साहेब यांच्याकडून पारितोषिक येते. विकेट हॅट्रिक साठी 1000 आणि शैलेशजी शेलार साहेब यांच्याकडून देखील 1000. आयरे संघाच्या गोलंदाजांना इंटरेस्टिंग बॅटल आहे. सुनील पाटील बॉलिंग मार्क वरती सध्या तुम्हाला वॉर्मअप करत असताना पाहायला मिळतात. योगेश ऑफ स्ट्राइक आहे. ऑन स्ट्राइक प्रथमेश पालकरी. ऑन साइडला दोन्ही फिल्डर आहेत. तटिया सर्कलचा बाहेर विशाल तावरेला आपण पाहतोय लॉंग ऑनला आणि एक फिल्डर मिड विकेट मध्ये जो अक्षय. सोनारपाडा आणि आयरेगाव दुसऱ्या डावाला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ठीक आपण पाहतो 2:31 दुसऱ्या डावाची सुरुवात. बॉलच बॅक ड्राइव्ह आहे. डाव मिळणार नाही. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये बॉलला स्टॉप केलं सनीलने फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. गुड फिल्डिंग. लक्ष आपण पाहतोय ते
56 धावांचं. ज्युसिया फॉली थोडासा थांबून स्ट्रेट बॅटने लॉफ्ट केलं प्रथमेश पालकरीने. षटकार. वेगाने पेसने बीट केलं होतं सनीलने, पण बॅटचा फ्लो आला ऑन साइडला, बॉल गेला अक्षयकडे, जिथे मिळते एक धाव. एका धावेचा साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली आपल्याला ती 7 या आकड्यावरती. ठाणे विरुद्ध रायगड. 7-8 वर्ष अगोदर आपण गेलो तर ठाण्याच्या स्क्वॉड मधला फ्रंट लाईन बॉलर ठाणे जिल्ह्याचा ठाण्याच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळायचा तो मॅन फ्रॉम आयरेगाव सनील पाटील. सात धावा आहेत धावफलकावरती. सात धावा आहेत. योगेश, हे बॅटल इंटरेस्टिंग. मी अगोदर म्हणाल होतं की लढाई सनील आणि योगेश मधली फुल टॉस होता. गॅप शोधू शकला नाही योगेश, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. सेकंडचा कॉल. दिवसा ढवळ्या आयरेच्या 11 खेळाडूंच्या डोळ्यासमोर केलेली दुसऱ्या धावेची चोरी. स्कोर आपण पाहतोय तो 9 धावा. 56 धावसंख्येला चेस करत असताना ऑन साइडला लॉंग ऑन आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय फिल्डर एक मिड विकेट रिव्हिजन मध्ये. दोन्ही फिल्डर ऑन साइडला ठेवण्यात आले सनील कडून. योगेश साठी खोलात आलाय. कव्हर्सला खेळायचं होतं पण व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. शॉर्ट कव्हरला बॉल मिळते एक धाव आणि एका धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10 या आकड्यावरती. प्रगतीपथावर आपण पाहतोय ते पहिलं षटक 10 धावा. बॉल अजूनही एक बाकी. 11.20 रिक्वायर्ड रन रेट आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करणारा स्वर्गीय राकेश म्हात्रे स्मृती 11 सोनारपाडा समोर. खेचून मारण्याचा वेळ जास्त घेऊ नका प्लीज. ही सूचना आम्ही प्रत्येक डावामध्ये यासाठी करतोय बिकॉज 5वाच सामना सुरू आहे. यानंतर आपल्याला 4 मॅचेस आणि कव्हर करायच्या आहेत आणि जवळपास वाजलेले 2:45. 6 मिनिटं घेतलेले तुम्ही पहिल्या ओव्हर साठी. आयरेगाव सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती. निशांत. हो बॉल निसटला की काय, पण अंपायरचा इशारा नो बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात पुन्हा एकदा कशा पद्धतीने बॉल निसटलेला आहे.
ओव्हर द विकेटने गोलंदाज निशांत आपल्याला पाहायला मिळतात. आय थिंक बॉल टाकत असताना त्याचा हात थायला लागला, त्यामुळे ती ग्रिप त्याची चेंज झाली आणि बॉल रिलीज जेव्हा केला तो योगेशही वरतून गेला. ऑन साइडला फ्लिक करण्यात आला, गॅप मध्ये बॉल आहे मिड विकेटला. क्रिकेट विथ द ब्रेन. वाव, काय फटका आला योगेशचा. चौकार. चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 15 धावा. फ्रीटचा बॉल होता. एखादा फलंदाज असता तर ताकदीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता, पण जसा बॉल होता तसं उत्तर दिलं योगेश पाटीलने. आहा, स्लॉग स्वीप. लॉंग लेग रिजन मधून बॉल सीमारेषेचा बार. आणखी एक सुंदर चौकार. योगेश पाटील आता सुसाट सुटलाय. फ्लिकचा चौकार, स्लॉक स्वीपचा चौकार, 2 चौकारांनी धावसंख्येला सजवतोय. स्कोमोज ऑन 19. 19 धावा धाव फलकावरती. 22 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या RM11 सोनारपाडाला. सनीलने पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवलं, पण जसा आलाय निशांत, शांत न बसता निशांत वरती आक्रमण योगेश पाटीलचं. पहिलाच नो बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ. खराब लाईन आहे, खराब लेंथ आहे. बॉल डिफाइन लेगला. मोठा षटकार. योगेश आणि तो लेग स्टंपला आला, त्यामुळे आता डिफाइन लेगला फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. मिडॉनला आत ठेवलंय. वाडिश लॉंग ऑन चाललाय. मागे एक फिल्डर. डीप स्क्वेअर लेग, डिफाइन लेग. मिड ऑफ आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन. 5 फिल्डर ऑफ साइडला 30 या सर्कल मध्ये. ओ, डाऊन दी लेग बॉल होता, पण फाईन लेगला चुकी झाली आहे फिल्डर कडून आणि बॉल सीमारेषेच्या पुन्हा एकदा बाहेर. लाईन गोलंदाजाला म्हणत असेल सध्या आयरिस आहे कॅप्टन, हे भाऊ तुला काय झालंय, लय झालं, थांब आता. कारण बॉल खराब टाकतोय त्यामुळे योगेश समोर आहे, सो चुकीला माफीच नाही. 2 चौकार 2 षटकार, धावफलकाला उभारी मिळते. स्कोर ऑन 31. Monzolica. पुन्हा लाईन खराब, लेग संपला बॉल, स्टँड अँड डिलिव्हर्ड बॅकवर्ड स्क्वेअर लेगला योगेश पाटीलचा मास्टर क्लास. 1 मोर बिग हिट, चौकार. एकवीस धावांची फक्त गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या RM11 सोनारपाडाला. जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये आपण पाहतोय. पूर्णपणे सामना खुला केला. पहिला नो बॉल आला, फ्रीटला चौकार आला, सेकंड बॉल वरती चौकार आला,
थर्ड अँड फोर्थ बॉल वरती षटकार आले, फिफ्थ बॉल वरती पुन्हा चौकार आलाय. म्हणजे आतापर्यंत या ओव्हर मध्ये 25, 2 षटकार 3 चौकार, नो बॉल. ओहो, सेकंड बीमर. सो आता गोलंदाज देखील चेंज करावा लागेल. एक बॉल फक्त बाकी. संदीपने बॅटिंग केली, सनीलने बॅटिंग केली, मात्र त्यांच्या फलंदाजीला न्याय गोलंदाजांना द्यायचं होतं. फार मार पडलाय गोलंदाज. निशांतला हरकत नाही, यंगस्टर आहे. चुकांमधूनच तुम्ही शिकणारा प्रयत्न करत असतो ना, चुका होतात, चुकांमधून येतो तो अपयश, अपयशात मधून मिळतो तो अनुभव, आणि अनुभवानंतर मिळतं ते यश. या 4 गोष्टींना फोकस करावं लागेल निशांतला. फार मागडं षटक राहिलं दुसरं, आणि सामना खुला करणारं षटक षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 42, 42 वरती, आणि अवघ्या 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचा आहे त्या 14 धावा. थँक्यू. स्वागत आहे. गुरुदत्त जरादेव सागाव आणि जीवान इलेव्हन सेन्सिंग वडोलिबी तयार आहे यासाठी, आणि दोन्ही संघ कालचे क्वालिफायर आहेत. बॉलर्स बॅक ठेवे प्रथमेश च्या बॅट मधून, आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि धावा फलकावरती 50 धावा, अवघ्या 6 धावांची गरज. गुरुदत्त चेरादेव सागावच्या माध्यमातून देखील 21 ते 24 जानेवारी मध्ये तुमच्या भेटीला येते स्पर्धा. मात्र सामना संपला. आता सागाव आणि वडोलिबी मध्ये घमासान उपांत्य फेरीचं. उतरा प्लीज वडोलिबी मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग स्वीकारले त्यांनी. सागाव बॅटिंग करणार आहे, आणि हा सामना संपला. अवघ्या 2.3 ओव्हर मध्ये 56 चेस डाऊन करण्यात आलेले आहेत. 10 बॉल 33 धावा बनवणारा योगेश पाटील या सामन्याचा सामना